वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स. महाराष्ट्रातील तमाम फ्युचर डॉक्टर्स, मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, एमबीबीएस काउन्सिलर, माढा, सोलापूर, आपल्या सर्वांसाठी एक महत्वाचा टॉपिक घेऊन येतोय. ते म्हणजे संपूर्ण भारत देशामध्ये एक दरम्यान यावर्षी 2026 मध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी किती सीट्स वाढून येऊ शकतात. वास्तविक हा सगळा स्टडी ज्यावेळेस आपण करायला लागतो त्यावेळेस 2020 मध्ये 6200 सीट्स गव्हर्नमेंटचे वाढून आले होते संपूर्ण भारत देशामध्ये. 2021 मध्ये 8433 एवढे सीट्स आपल्याला वाढून आले होते. 2022 मध्ये 9474 एवढे सीट्स आपल्याला 2022 मध्ये जास्त नवीन वाढून आले होते. 2023 मध्ये 10072 एवढे सीट्स आपल्याला एमबीबीएस चे गव्हर्नमेंट फक्त भारत देशामध्ये वाढून आले होते. तोच आपल्याला 2024 मध्ये 10641 एवढे सीट्स आणि 2025 मध्ये 11427 एवढे सीट्स आपल्याला वाढून आलेले आहेत. आता 2026 मध्ये किती वाढून येऊ शकतील तर गव्हर्नमेंटमध्ये दरम्यान 4000च्या आसपास नवीन सीट्स आणि जुन्या इस्टॅब्लिश्ड कॉलेजमध्ये 1000 असे 5 ते 6000 सीट्स वाढून येतील असा सर्वसाधारणपणे अंदाज आहे. याचा परिणाम आपल्याला कट ऑफ वरती होत असतो. त्यामुळे कट ऑफ किती राहील ऑल इंडियाचा यावरती आपण प्रेडिक्शन ज्यावेळेस करायला लागतो त्यावेळेस असा लक्षात येत आहे की 1000 ते 1500 जुन्या कॉलेजमध्ये वाढून येतील आणि नवीन 4000 आसपास दरम्यान 6000च्या आसपास सीट्स जर संपूर्ण भारत देशात गव्हर्नमेंटचे वाढून आले तर ते 900 सीट्स आपल्याला 15% मध्ये ऑल इंडियामध्ये येतील. त्यामुळे ऑल इंडियाचा जो कट ऑफ आहे तो ओपन, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी आणि एससी आणि एसटी अशा 5 कॅटेगरीमध्ये असतो. ओपन कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो दरम्यान 600 पर्यंत राहू शकतोय. ईडब्ल्यूएस आणि ओबीसी याचा कट ऑफ 2 ते 3 मार्काने कमी येईल. म्हणजे दरम्यान 595 ते 97 ऑल इंडियाचा एमबीबीएसचा कट ऑफ गव्हर्नमेंटचा राहू शकतो. त्यापेक्षा महाराष्ट्रातील दरम्यान 15 मार्काने किंवा 20 मार्काने कमी असतो. एससी आणि एसटी आपण ईडब्ल्यूएस आणि ओबीसीचा ऑल इंडियाचा कट ऑफ हा सेमच असतो. दरम्यान 1000 मार्काचा फरक असेल. एससी आणि एसटी मध्ये सुद्धा फारसा फरक ऑल इंडियामध्ये नसतो. महाराष्ट्र राज्यामध्ये मात्र तो खूप मोठा फरक असतो. तसं पाहायला गेलं तर गव्हर्नमेंट एमबीबीएसचा कट ऑफ हा 470 एवढा एससी कॅटेगरीचा आणि 440 एवढा एसटी कॅटेगरीचा एक्सपेक्टेड राहू शकणार आहे. एकंदरीत 600च्या आसपास हा कट ऑफ ऑल इंडिया कोट्यामधला ओपन, ईडब्ल्यूएस आणि ओबीसीचा एमबीबीएस गव्हर्नमेंटचा 15% ऑल इंडिया कोटा एमसीसी काउन्सिलिंगचा राहू शकतोय. एकंदरीत यावर्षी किती सीट्स वाढून येतात, भारत देशामध्ये गव्हर्नमेंटमध्ये किती सीट्स वाढून येऊ शकतात यावरती तो टॉपिक अवलंबून असतो. पण आपण पाहायला गेलं तर दरम्यान 30,000च्या आसपास ऑल इंडिया रँक जर तुमचा असेल तर तुम्हाला 100% एमबीबीएस मिळू शकते ऑल इंडिया कोट्यामधून. बऱ्यापैकी महाराष्ट्रातले विद्यार्थी ऑल इंडिया कोट्यामध्ये जात नाहीत 15% मध्ये, परंतु आपण जाऊ शकतो. दुसरा महत्वाचा मुद्दा, महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटचा कट ऑफ ऑल इंडिया कोट्यापेक्षा दरम्यान 15 ते 20 मार्कांनी कमी असतो. आपलं स्टेट जे आहे ते लो मेरिट स्टेट आहे. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांना नीट यूजी 2026 साठी किती सीट्स उपलब्ध होणार आहेत आणि किती वाढून आलेत या संदर्भातली गोष्ट आम्ही सांगण्याचा प्रयत्न केलाय. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल गायडन्स पाहिजे त्या विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या नंबरवरती संपर्क करू शकतात. आपल्याला बुकलेट पाहिजे असेल 2024-2025 दोन्हीचं बुकलेट आपल्याकडे उपलब्ध आहे. 2024चं का घ्या असं मी सांगेन तर 2024चा आणि 2025चा याच्यामध्ये दरम्यान 50% पर्यंत कट ऑफ लागू शकतो.
त्यामुळं आपल्याला कोणतं कॉलेज मिळणार आहे हे 100% आपल्याला दोन्ही बुक्स मध्ये घेतल्यानंतर लक्षात येऊ शकते. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.